गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर सकाळचे वाजलेले आहे 7:30. तर 7:30 मी एवढ्या लवकर काय सगळं नाश्ता वगैरे करायला लागले की माझ्या मुलाला आज शाळेमध्ये कृष्णा बनवून पाठवायचं आहे. तर बघू शकता तुम्ही इथं मिनी मस्तपैकी इडली बनवायला ठेवलेली आहे. इथं इडलीचं पीठ आहे आणि इथं मिनी मस्तपैकी चाय बनवून ठेवलेला आहे. माझे मिस्टर येतात असतील त्याच्या पोराला घ्यायला शाळेत सोडायचं. इथं मस्त असं मिनी गरम गरम सांबर बनवलेलं आहे. बघू शकता किती मस्त असं सांबर झालेलं आहे. खूप मस्त, फक्त थोडंसं घट्ट झालं नाही तर खूप असं छान असं सांबार इथं रेडी आहे. उत्तप्पा, डोसा, इडली आणि एवढं सगळं मी रेसिपी सगळं बनवलेलं आहे. तर मला काय टाकायला तेवढा टाइम भेटलेला नाहीये, त्याच्यामुळे मला काय टाकायला भेटलं नाही. बघा इथे इडलीचं, इथं उत्तप्पाचं आणि हे उत्तप्पा एक झालेला रेडी आहे. इथं मी आता एक डोसा टाकलेला आहे. पोराला बोलले पहिला खायला देते, त्यानंतर त्याची तयारी करायला घेतली. त्याची तयारी करताना पण मला व्हिडिओ काय टाकता आला नाही गाईस, कारण की पकडायला कॅमेरा कोण नव्हता ना, त्याच्यामुळे मी पटापटा आवरून घेतलं. उशीर होतं तर शेवटी किती लवकर करायला घेतलं तरी पटकन होतच नाही. तर त्याचा पप्पा आला, मग त्यानंतर मी त्याला बोलले एवढं सूट काढ, म्हणजे त्याला दाखवायला की तयारी केलं आहे. त्याला कृष्ण बनवलं आहे. तर बघू शकते गाईज कसं दिसतंय नक्कीच सांगा मला. माझा पोरगा हे गेल्या वर्षीचा ड्रेस आहे त्याचा, कारण की गेल्या वर्षी आमचे म्हणजे जे माझ्या मिस्टरांचे जे म्हणजे पप्पा आहे ना, त्यांचा भाऊ वारलेला आहे मोठेवाले, त्याच्यामुळं ते नव्हते घातलेले. मग ते तसेच होते म्हणून ते घातले, नवीनच्या नवीन होते ना म्हणून तसेच. मग त्याचं आता ते वरचं मुकुट वगैरे काय माहिती कुठे गेलं, भेटलंच नाही. मम्मीने ते त्याला पप्पाला ते आणायला सांगितलेलं, ते रेबिन बांधायचं. मग ते रेबिन बांधलं आणि गेलं आणि मग बाय वगैरे केलं आणि पाठवलं. आणि हे बघू शकता किती आता किचन वाट्यावरती राडा आणि असा पसारा पडलेला आहे. आता एवढं सगळं मला आवरायचं आहे. पण मी बोलले चला पहिला आपण खाऊन घेऊया, त्यानंतर सगळं काम करूया. पहिला खाना फिर धोना ऐसा मेरा हुजूर. मग मी बोलले इथं चाय बी सगळं असं बनवून ठेवलेलं आहे आणि मस्त अशी खाऊन घेते. मी बोलले तुम्हाला जरा रेसिपी दाखवते. त्यानंतर मी मधात असेच काही फोटो खेचलेले, हे बघू शकते तुम्ही फोटो असे खेचलेले. आणि माझ्या पोराचं मिनी बघा काय केलंय. बघू शकते तो कपडे घालायला मागत होता, पण मी बळजबरी त्याला कपडे घातले म्हणून मी हा व्हिडिओ टाकला. तर माझा चॅनल माझा मिनी ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. हे लास्टला त्याचा एक व्हिडिओ काढलेला मिनी, तो तुम्हाला पोस्ट केलाय, कसं वाटलं नक्की सांगा. आणि संध्याकाळ झालेली, माझ्या नवरा आलता, म्हणजे मिस्टर माझ्या हाताला इथं बेंड आलता, त्याच्यामुळे मला काही काम वगैरे करता येत नव्हतं. तर माझ्या दिदीचा पोरगा आहे तो पण इकडे आलता. ते माझ्या दिदीचा तो बारगावला पोरगा आहे, तो आजारी होता म्हणून तो मोठावाला इकडे आलता. तर त्याला भूक लागलेली. तर मग मला आता माझा तर बेंड दुखते, मला उठायला पण होत नव्हतं. म्हणून मग मी माझ्या मिस्टरांना बोलले की त्याला दे वाढून. मग तो वाढून देतोय त्याला बोलले खाशीन ना एवढा भात, तो बोलतो खाईन, अजून दे थोडा. मी बोलले पहिला एवढा तरी फिनिश कर, त्यानंतर मी तुला दुसरा देते. मग माझे मिस्टर आले इथं, मग त्याला बोलले दे वाढून. माझ्या इथं मला हाताला गाईज इथं बेंड आलाय, ते पण खूप दुखतोय, मला त्रास देतो. त्याच्यामुळे मी काल अख्खा दिवसभर असं लोळून अशी हातरुणावर होते. खूप त्रास होते गाईज मला प्रेग्नन्सीमध्ये. काय करू मला तेच नाही समजत. फ्रेंड्स सांगा तुम्हीच मला. हे बघू शकताय कसं खाते, त्याचे व्हिडिओ काढते म्हणून तो लाजतोय, काळी मुंडी घालून बसलेला आहे. इथं माझ्या मिस्टरांचं चाललंय. तर मी बोलले मला लय सर्दी झालेत, नाकात लय शेंबूड येते. तो बोलते शेंबूड नाही मग काय येणार दही शेंबूड नाही तर मग काय येणार. तो बोलते लाईट वगैरे काय लावली नाही, काय नाही, तशीच बसली. म्हणजे माझं दुखतंय किती तुला माहिती ना, तरी पण तुझं तेच ना नखरे. मग त्यांनी झाडू वगैरे मारून घेतलं. त्याला मी बोले माझ्या बहिणीसारखं किचन मधनच झाडू मारायचं स्टार्ट करतं का. ती ब्लॉग बनवत होती ना तेव्हा ती टाकत होती, त्याच्यामुळे ती काय करत होती, किचन मधनच झाडू मारायचं स्टार्ट केली. मग मी ह्याला किचन मधनच झाडू मारतो, पण नाही, मी झाडू मारून तिथं लोटून ठेवलेलं ना थोडासा कचरा, मग तो ते झाडू मारून ते लोटून तिथं भरून ठेवते. आणि इथं माझ्या पोराचे बघू शकते कशी अशी लुळबुळ मधात चाललेली, लय मस्ती, एवढी मस्ती चढल्या ना ह्याला. जसं दिवसांदिवस पोरं मोठे होतात ना, तसे पोरांचं राहणेपणा चेंज होतो, वागणेपणांमध्ये खूप चेंज होतो गाईज. पोरांना सांभाळणं हे खायची गोष्ट नाहीये, खूप असं अवघडची गोष्ट आहे. आणि हे माणसांना तर बिलकुल जमणार नाही मला असं वाटतं, कारण त्यांनी एक झाडू तरी उचललं तरी. तसं माझे मिस्टर काय हे करत नाही, मग तो अभ्यासाला बसत नाही माझा पोरगा, त्याच्यामुळं मग त्याला बोलले तू बसव त्याला अभ्यासाला, आज मला नको सांगू. आजकाल लय नखरे करायला लागले. त्याच्या आजीपाशी जातो ना तर त्या अभ्यास करायला बिलकुल असं मागत नाही, बिलकुल म्हणजे बिलकुल नाही. मग त्याला बोलले तू बसव, मला नाही माहिती. मग त्याला ओरडला जोरात, मी त्याला थांबवला. तर काही त्याचा व्हिडिओ काढता आला नाही मला आपल्याला. तर मग त्याचा पप्पा घेतोय इथं त्याचा अभ्यास. आणि आता इथं आला सीन कुठला, 18 चाललेला आणि 19 चाललेला. तर 19 त्याला 19 वरून 90 आठवली, 90 म्हणून तो हसायला लागलाय कसा बघा, किती शान आहे हा. 90 मेले काय बोला, रिटर्न बोल.
तर बोलता 90 आठवले त्याला. मग इथं 18 19 झालं, मग 20 घेतलेल्या वेळेला. तर तो त्याचा पप्पा बोलते काय